खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारने प्रस्तावित केलेला भारत अमेरिका व्यापार करार शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था व अन्न सुरक्षेसाठी घातक ठरणार असल्याचा आरोप करत सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांना जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन दिले। सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन सादर केले। या निवेदनात असे म्हटले आहे की हा करार केवळ एक आर्थिक तडजोड नसून तो देशातील शेतकरी, आपली ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाच्या अन्न सुरक्षेवर घाला घालणारा एक मोठा धोका आहे। या करारानुसार अमेरिकेतील कृषी उत्पादनावर 0% आयात शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे। असे झाल्यास अमेरिकेतील स्वस्त कृषी उत्पादने भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर येतात, ज्याचा थेट फटका भारतातील स्थानिक शेतकऱ्यांना बसणार आहे। तसेच या करारामुळे कृषी उत्पादन बाजार समिती व्यवस्था व MSP किमान पायाभूत किंमत यांची उपयुक्तता कमी होईल। स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याऐवजी आयात केलेल्या उत्पादनांना प्राधान्य देतील, ज्यामुळे स्थानिक बाजारपेठेचे अस्तित्व धोक्यात येईल। दुग्ध व्यवसायावरही या कराराचा गंभीर परिणाम होणार आहे। स्वस्त आयातातील दूध किंवा दुग्धजन्य पदार्थामुळे गाव पातळीवरील दूध उत्पादकांचे उत्पन्न कोसळेल व आर्थिक अर्थव्यवस्था डगमगेल। या करारामुळे कृषी क्षेत्रावर मोठ्या खासगी कंपन्यांचे वर्चस्व निर्माण होण्याचा धोका आहे, ज्यामुळे भारतीय शेतकरी स्वतःच्या जमिनीवर मजूर बनण्याची वेळ येऊ शकते। हा करार शेतकरी विरोधी असून देशाच्या आत्मनिर्भरतेस बाधा आणणार आहे, तरी भारत अमेरिका व्यापार करार रद्द व्हावा। यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, उत्तर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे, विवेक इंगळे, धीरज खंदारे, सचिन पवार, दाऊद नदाफ, शशिकांत शेळके, आकाश झांबळे, महेंद्र शिंदे, असलम शेख, आकाश नाईक, अभिषेक पाटोळे, अजय रणदिवे, युवराज दोडमणी आदी पदाधिकारी उपस्थित होते।